नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे IMP इंडिया विक्स बघणार आहे. आपण इंडिया विक्स खूप महत्त्वाचा पार्ट आहे मार्केटमध्ये. इंडिया विक्सला आपण व्होलॅटिलिटी इंडेक्स पण म्हणतो. आणि फिअर इंडेक्स पण म्हणतो. फिअर इंडेक्स आपल्याला जसं की मार्केटमध्ये 1 इयरमध्ये बँक निफ्टी किती % अप जाणार आहे आणि किती % डाऊन जाणार आहे हे कळतं. त्यानंतर जसं की 1 इयरमध्ये निफ्टी किती अप जाणार आहे आणि किती डाऊन जाणार आहे हे कळतं. खूप इझी आणि सिम्पल ट्रिकमध्ये मी तुम्हाला समजवत आहे. यामध्ये काही करायचं नाही, फक्त गुगल सर्चवर जायचं. गुगलवर जाऊन इंडिया विक्स, मे बी एक्झाम्पलमध्ये बरेच लोक म्हणतात इंडिया विक्स वाढला तर मार्केट खाली पडतो, ओके, आणि इंडिया विक्स डाऊन झाला तर मार्केट वर जातो. तसं काही नसतं. मार्केटमध्ये खूप चेंजेस येत असतात त्यामध्ये. आणि आपण मार्केटमध्ये NSE वरून आहे ना, जसं की हा डाटा इंडेक्समध्ये आपल्याला शो होतं NSE म्हणून. एक्झाम्पलमध्ये आता इंडिया विक्स चालू आहे 20.79%, ओके. एक्झाम्पल बोर्ड आज आपण त्यामध्ये ॲक्युरसी किती येतं, जसं की 1 इयरमध्ये वाढणार आहे, हा 1 इयर पकडू, आणि 1 इयरमध्ये ना डाऊन किती आहे, अप अँड डाऊन हे पकडू. जसं की इथं पकडू आपण 20.79% अप पकडू, हे 20.79% डाऊन यामध्ये, ओके. जसं की ह्याचं जर रेशो काढायचा असेल आपल्याला तर एक ट्रिक आहे. जसं की मंथलीमध्ये, त्यानंतर वीकली काढू आपण, नंतर जसं की डेलीमध्ये, ओके. जसं की इयरमध्ये मंथ असतात 12, स्क्वेअर रूटमध्ये काढायचं. त्याच्यानंतर जसं की वीकलीमध्ये 52, नंतर डेलीमध्ये किती दिवस, 365, ओके. त्यानंतर स्क्वेअर रूटमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. स्क्वेअर रूटमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे, ओके. कॅल्क्युलेशन जसं की आपल्याला जर मंथलीमध्ये जर इंडिया विक्स चेक करायचं असेल, जसं की निफ्टी किती % अप जाणार आहे आणि किती % डाऊन जाणार आहे, यामध्ये आपण चेक करूयात. स्क्वेअर रूटमध्ये 12, स्क्वेअर रूट 12चं किती आलं, जसं की 3.46, ओके. त्यानंतर आपण इंडिया विक्स किती पकडला होता, इंडिया विक्स आपण एक्झाम्पलमध्ये जो पकडला होता 20.79, बरोबर, 9%, 20.79.
आता 20.79 डिवाइड बाय जसं की 3.46 करायचं इज इक्वल टू जसं की 6% येतो आहे. ओके, 6% येतो आहे बरोबर. जसं की मंथमध्ये इंडिया विक्स 6% अप जाऊ शकतो आणि 6% डाऊन जाऊ शकतो, हे आपल्याला कळलेलं आहे. ओके, जसं की एक्झाम्पलमध्ये आपण पकडू, जसं की आजचा स्ट्राईक रेट आहे, स्ट्राईक प्राईस आहे एक्झाम्पलमध्ये 15,800ची निफ्टी बरोबर. 15,800ची निफ्टी आज क्लोजिंग दिलेली आहे. हं. 15,800 प्लस 6% इज इक्वल टू 16,750. ओके, हा अप जाऊ शकतो. आणि डाऊन जर बघितलात, आणि डाऊनमध्ये जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असेल, जसं की आपण पकडलं होतं 15,800 बरोबर. 15,800 मायनस 6% जर बघितलं 14,850 एवढं जसं की निफ्टी खाली पडू शकतो. हे आपण काय बघितलेलं आहे, मंथमध्ये पडू शकतो डाऊन. यामध्ये जसं की आपण आता विकलीमध्ये बघू. विकलीमध्ये 52 वीक, त्यामध्ये ह्याचा स्क्वेअर रूट आपण किती येतो तो चेक करू. 7.21 बरोबर. यानंतर आपण एक्झाम्पलमध्ये इंडिया विक्स किती पकडला होता, इंडिया विक्स आपण जो पकडला होता 20.79 यस. त्यामध्ये स्क्वेअर रूट 52चा 21 आला इज इक्वल टू जसं की 2.88%. हा विकलीमध्ये पण अप जाऊ शकतो आणि विकलीमध्ये पण डाऊन जाऊ शकतो, हे आपल्याला कळलेलं आहे ह्याच्यामध्ये. ओके, आणि डेलीमध्ये पण आपण चेक करू. एक सेकंड, डेलीमध्ये पण आपण चेक करू. डेलीमध्ये दिवस किती असतात, इयरमध्ये 365 बरोबर. ह्यामध्ये 365चा स्क्वेअर रूट काय येतो, 19.10. 19.10 ओके आला. त्यानंतर एक्झाम्पलमध्ये 20.79 19.10. हा कॅल्क्युलेशन इझिली आहे, हा तुम्ही असंच करू शकता. यामध्ये आता कॅल्क्युलेशन किती आला, 1%. ओके, म्हणजे इंडिया विक्समध्ये आपल्याला कळतो की इंडिया विक्स जर वाढला तर मार्केट खाली पडतो, आणि इंडिया विक्समध्ये जर इंडिया विक्स कमी झाला तर मार्केट अप जातो. ह्याचं काही लॉजिक नसतं, पण तुम्हाला जर कॅल्क्युलेशन वगैरे करून जर बघायचं असेल तर तुम्ही करू शकता त्यामध्ये. ओके, आणि हा जर तुम्ही म्हणत असाल का जसं की हा इंडिया विक्सचा आपण जसं की कॅल्क्युलेशन आपल्याला कुठून भेटतं, जसं की NSE ऑप्शनमधूनच, NSE ऑप्शनमधूनच आपल्याला जसं की प्रीमियमला बघूनच आपण डाटा वगैरे चेक करतो आणि NSE आपल्याला दाखवतो. यामध्ये जसं की तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आहे, जसं की 15,800 ही स्ट्राईक प्राईज आहे एक्झाम्पलमध्ये बरोबर. 15,800. त्यानंतर कॉल साईड बघू, कॉल साईड आणि हा पुट साईड.